तर रिसोर्सेसच नाहीयेत एवढे टू क्रिएट द अवेअरनेस किंवा एज्युकेशन. सो आज आपण मेनोपॉज या विषयी बोलणार आहोत. इथे किती महिला तुम्ही 40च्या पुढे आहेत, प्लीज हात वर केला तरी चालेल. ओके. आणि कोणाकोणाला पेरीमेनोपॉज मेनोपॉज असे सिम्पटम्स जाणवत आहेत? ओके, नाईस. आता तुम्हाला जर अनम्यूट करून स्वतःला घेता येत असेल तर मला एका शब्दात मेनोपॉज म्हणजे काय तुमच्यासाठी हे सांगू शकाल का? लेट अस कीप इट इंटरॅक्टिव्ह. मी एकटी बोलले तर तुम्हाला बोर होईल खूप. पिरियड्स राधा. येताना जो पिरियड्स येताना जो त्रास लहान म्हणजे प्युबर्टीच्या काळात जो जाणवतो, हम्म. शरीरातले बदल जाणवतात. तसेच मेनोपॉज मध्ये शरीरात होणारे काही बदल, मानसिक, फिजिकल आणि मेंटल दोन्ही चेंजेस, आणि प्लस त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग काही वेगळे सिमटम्स लाईक थोडं स्ट्रेस जाणवणे, किंवा थोडंसं डिप्रेशन कॅटेगरीमध्ये, किंवा थोडं अस्वस्थ वाटणे, ह्या ज्या कॅटेगरी आहेत, तर त्याच्यामध्ये मेनोपॉज मध्ये हा पर्टिक्युलरली त्रास जाणवतो. सो ओके, नाईस. राधा मॅडमनी आपल्याला एकदम एक डिटेल डिस्क्रिप्शन दिलं. बरेच पेशंट येतात, ते खरंच मला वैताग आलाय, घाम येतोय, खूप हॉट फ्लशेस येत आहेत, या शब्दात लिटरली कंप्लेंट करतात. आणि आय नो मेनी ऑफ देम डू द सेम कंप्लेंट्स. एसी मध्ये बसलं तर बरं वाटतं, खूप एसी झाला तरी मूड स्विंग्स होतात. सो अशी ती अप अँड म्हणजे काय, ही नॅचरल ट्रान्झिशन आहे जी बाईच्या आयुष्यात होते. जशी पाळी येते तशीच पुढची ट्रान्झिशन पाळी बंद होण्याची इज मेनोपॉज. आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मेनोपॉज हा एक दिवसात कधी येत नाही. सो साधारण तुमच्या 35 नंतर, आता लाईफस्टाईल चेंज होतीये म्हणून 35-40 नंतर पेरी मेनोपॉझल चेंजेस म्हणजे मेनोपॉजच्या आधीचे चेंजेस सुरू होतात. सो मेनोपॉजच्या आधीचे चेंजेस म्हणजे काय, साधारण पाळी इरेग्युलर होणे. म्हणजे आपल्याला दर महिना जी मासिक पाळी येते ती कधी कधी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी येणे. किंवा इरेग्युलर ब्लिडिंग होणे, म्हणजे 4-5 दिवस जर आपल्याला अंगावरून रक्त जात असेल तर मग ते कदाचित 2-3 दिवस किंवा त्याचा फ्लो कमी येणे. आणि त्याच्या म्हणजे सायकल्स मध्ये इरेग्युलॅरिटी यायला लागते. ती साधारणतः इंडियन फिमेल्स मध्ये 45 नंतर जाणवते. इट इज ऑल्सो लिंक्ड तुमच्या आईचा मेनोपॉज कधी अटेन झाला, ऍज इन आईची साधारण ज्या एज मध्ये पाळी बंद झाली त्या साधारण एज मध्ये पाळी बंद होते फिमेल्सची. सो युजली हे सिमटम्स 45-55 या एज ग्रुप मध्ये दिसतात. आणि त्याला मेनोपॉझल एज ग्रुप म्हणतात. मेनोपॉजच्या आधीचा जो येणारा काळ आहे दॅट इज नोन ॲज पेरीमेनोपॉज. आणि मेनोपॉज म्हणजे टोटल 12 महिने जर तुम्हाला पाळी आली नाही तर देन इट इज टर्म्ड ॲज मेनोपॉज. इट इज नॉट अ वन डे थिंग. महिने पाळी इरेग्युलर व्हायला लागली, तुम्ही मेनोपॉजच्या आधीच्या स्टेजमध्ये आहात, दॅट इज पेरीमेनोपॉज. मेनोपॉज येतो म्हणजे तेव्हाच आपण म्हणू शकतो की पूर्ण 12 महिने जेव्हा तुम्हाला पाळी येत नाही तेव्हा तुमचा मेनोपॉज अटेन झाला. आणि लँग्वेज कम्फर्टेबल आहे? ओके. सो आता जसं मी म्हणलं की आपल्याला साधारण 45-55 हे एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज ह्याचे लक्षणं आढळतात. तर मेनोपॉज आता मी एक्सप्लेन केलं, 12 महिन्यानंतर पाळी पूर्ण नाही आली की मेनोपॉज म्हणतात. त्याच्या आधीचा कालांतर ज्याच्यामध्ये पाळी इरेग्युलर होते त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. आणि मेनोपॉज आल्यानंतरचा कालांतर, 12 महिन्यानंतरचा, आपण 60 वर्षापर्यंत पोस्ट मेनोपॉज म्हणतो. सो 3 स्टेजेस आहेत. पेरीमेनोपॉज इज बिफोर मेनोपॉज, वेअर तुमची पाळी इरेग्युलर होते आणि हे सगळे सिमटम्स दिसतात.
मेनोपॉज मध्ये पण हे सगळे सिम्पटम्स तसेच दिसतात. आणि 12 महिन्यानंतर जेव्हा पाळी येत नाही, पोस्ट मेनोपॉज अप टू एज ऑफ 60 इज नोन ॲज पोस्ट, दॅट इज आफ्टर युअर मेनोपॉज इज अटेंड. सो हे 3 फेजेस आहेत. तिन्ही फेजेस मध्ये आता आपण काही सिम्पटम्स बघूया जे आढळतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ओके. सो मी सिम्पल लँग्वेज मध्ये सांगणार आहे. मी मेडिकल टर्म्स मध्ये सांगितलं तर तुम्हाला अवघड जाईल ते ग्रास्प करायला आणि कळणारही नाही. सो मला कोणी अनम्यूट करून सिम्पटम आता तुम्हाला काय जाणवतं मेनोपॉजचं सांगू शकेल का? एकदम सोप्या भाषेत, तुम्हाला जी भाषा योग्य वाटते त्या भाषेत सांगा. एनी वन एक्सेप्ट राधा आता. हॅलो. कोण हॅलो. सांगतंय? ऐकू येते का? हॅलो. अं, हो बोला ना, येते ऐकू. सिम्पटम्स मध्ये जनरली काही जणांना जास्त ब्लिडिंग होतं. हम्म. ऑफकोर्स इरेग्युलॅरिटी तर असतेच पिरियड्स मध्ये. हम्म. जास्त ब्लिडिंग होऊ शकतं, चिडचिड वाढलेली असते, हॉट बरोबर. फ्लशेस येतात, एक हम्म. कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटायला लागतं. व्हेरी ट्रू. हम्म, अजून काय? ओके, ग्रेट. फाईन. ओके, नाईस. आता महिलांच्या शरीरात 3 मेन घटक असतात: इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. 3. त्यातला इस्ट्रोजन नावाचा जो घटक हॉर्मोन असतो तो सगळ्यात जास्ती प्रमाणात असतो. प्रोजेस्टेरॉन नंबर 2 ला असतो आणि टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये जास्ती असतो, पण महिलांमध्येही काही पर्सेंट मध्ये असतो तो. सो आता हे 3 हॉर्मोन्स लक्षात ठेवा. आपण प्रत्येक हॉर्मोन एका हिरोईनशी रिलेट करूया, म्हणजे तुम्हाला ती अजून सोप्या पद्धतीने कळेल. सगळ्यांनी कभी खुशी कभी गम बघितलाय? ओके. सो कभी खुशी कभी गम मधली काजोल आठवते का तुम्हाला? ओके, सो दॅट इज नथिंग बट युअर इस्ट्रोजन. तिला इमॅजिन करा तुम्ही. इस्ट्रोजन म्हणजे ती कशी फॅमिली ओरिएंटेड होती. शी यूज टू प्रोटेक्ट एव्हरीवन अँड एव्हरीवन यूज टू फील सेफ अराउंड हर. दॅट इज इस्ट्रोजन इन युअर बॉडी. तो तुमच्या प्युबर्टी पासून रिलीज व्हायला लागतो बॉडीमध्ये, तो तुमच्या मेनोपॉज पर्यंत असतो. पेरिमेनोपॉज मध्ये तो कमी यायला लागतो. सो बेसिक इस्ट्रोजनचं काम काय आहे? तुमच्या ब्रेनला, स्किनला, हेअरला, हाडांना, हार्टला, लंग्सला आणि बाकी इतर सगळ्या ऑर्गन्सला, इवन मसल्सला प्रोटेक्ट करणं. जशी काजोलिन कभी खुशी कभी गम सगळ्यांना फॅमिलीला प्रोटेक्ट करायची, सेम काम इस्ट्रोजनचं आहे आपल्या बॉडीमध्ये. फर्स्ट हॉर्मोन क्लिअर आहे सगळ्यांना? हे लक्षात ठेवा फक्त. मेनोपॉज मध्ये काय होतं मी सांगते आता पुढे. दुसरा मी जो घटक म्हणले तो आहे प्रोजेस्टेरॉन. कुछ कुछ होताय मध्ये जर तुम्ही राणी मुखर्जी बघितलं असेल, कुछ कुछ होताय, राणी मुखर्जी एकदम स्टार्टला होती बघा, स्टार्टिंग फेज मध्ये. सो ती असताना एव्हरीथिंग वॉज व्हेरी काम अँड पीसफुल. दॅट इज द रोल ऑफ प्रोजेस्टेरॉन इन युअर बॉडी. प्रोजेस्टेरॉन काय करतो तर कामनेस, पीसफुल वाटतं तुम्हाला, मूड स्विंग्स तुमचे रेग्युलेट करतो. तसंच यू फील मोर कॉन्फिडेंट, एन्झायटी होत नाही आणि मेनली तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करतो. आणि रात्रीची जी झोप लागते ती बेसिकली या हॉर्मोनचं जर लेवल ओके असेल तर त्याच्यामुळे लागते. आणि तिसरा हॉर्मोन किंवा जो मी घटक म्हणले तो आहे टेस्टोस्टेरॉन. इट इज लाईक पू, दॅट इज करीना कपूर इन जब वी मेट चा पहिला पार्ट. ती कशी हॅपी असते इन द फर्स्ट पार्ट, तसं दिस हॉर्मोन ब्रिंग्स दॅट हॅपीनेस इन युअर बॉडी. सो आणि इट ऑल्सो ब्रिंग्स इन द सेक्स ड्राईव्ह इन युअर बॉडी थ्रू आउट दी रिप्रोडक्टिव्ह एज. सो आता आपण 3 गोष्टी बघितल्या, 3 हिरोईनशी रिलेट केलं आपण. सो द फर्स्ट वन जो सगळ्यात, आता या 3 हॉर्मोन्स किंवा घटकांमध्ये कमी जास्त प्रमाण व्हायला लागतं इन युअर पेरिमेनोपॉझल एज. ते पेरिमेनोपॉज पासून सुरू होतं आणि ते सुरू झाल्यामुळे, ते वर खाली त्याच्या लेवल्स झाल्यामुळे तुम्हाला हे सगळे जे सिम्पटम्स दिसतात ते दिसायला लागतात. आता फर्स्ट जे आपण बघितलं इस्ट्रोजन, तो सगळ्यात मेन आहे. दॅट इज काजोल फ्रॉम कभी खुशी कभी गम. आता काजोलचा रोल वॉज टू प्रोटेक्ट दी फॅमिली. सो इस्ट्रोजनचा रोल आहे सगळ्या बॉडीला प्रोटेक्ट करणं.
आता तुमच्या पेरीमेनोपॉज पासून तो कमी व्हायला लागतो आणि बाय द टाइम यू अटेन मेनोपॉज तो बंद झालेला असतो प्रोड्यूस होणं. सो नॅचरली प्रोटेक्टिव्ह लेअर गेली आहे बॉडी मधली. त्यामुळे एव्हरी वन इज ऑन अ टॉस, एव्हरी वन इज मेस्ड अप राईट फ्रॉम युअर ब्रेन टू युअर बोन्स. सो ब्रेन मध्ये काय गोष्टी होतात, ब्रेन फॉगिंग होतं किंवा खूप महिलांना आठवत नाही पटपट. अरे मी स्वयंपाकघरात गेले पण का गेली हे आठवत नाही, मी किल्ली कुठे ठेवली ते आठवत नाही. सो हे बेसिक प्रोटेक्शन जे त्या हॉर्मोननी मिळालं आहे ब्रेनला, किंवा कन्फ्युजन होणं सारखं, गोष्टी लक्षात नाही राहणं, नावं लक्षात नाही राहणं, हे काम ते ब्रेन मध्ये करतं. किंवा स्लोनेस येतो थोडा ऍक्टिव्हिटीज मध्येच. मग त्याच्यानंतर लेट्स कम टू युअर स्किन. स्किन मध्ये ड्रायनेस येतो खूप प्रमाणात आणि सुरकुत्या पडायला लागतात. स्किन म्हणजे फक्त चेहऱ्याची किंवा अंगाची त्वचा नाही. तुम्ही जर वजायनाची त्वचा घेतली तर तिथेही ड्रायनेस यायला लागतो आणि तो ड्रायनेस आल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा रेट वाढतो तिथे. आणि कधी whenever you are doing an intercourse penetration स्मूथ होत नाही कारण तिथे ड्रायनेस आला आहे हा हॉर्मोन कमी झाल्यामुळे. मग वेन यू कम टू युअर हार्ट, हार्टचा प्रोटेक्टिव्ह फंक्शन गेल्यामुळे बरेच वेळा मेनोपॉज अटेन केल्याच्या नंतर पोस्ट मेनोपॉज मध्ये बायका डायबिटीस, बीपी हे असतंच, पण ह्याच्याबरोबर हार्ट अटॅकला जास्ती प्रोन होतात. दे आर एट दी रिस्क ऑफ हार्ट अटॅक्स. कारण इस्ट्रोजन जो हार्टला प्रोटेक्ट करायचा, हृदयाला, तो आता प्रोटेक्ट नाही करत आहे. सो त्याचा हा दुष्परिणाम आहे. देन वेन यू कम टू युअर बोन्स, हाडं ठिसूळ होतात. ठिसूळ म्हणजे चीज बघतो आपण किंवा चॉक, त्याच्यासारखी होऊन जातात हाडं. ती ठिसूळ झाल्यामुळे चॉक आपण फेकल्यावर कसा तो लगेच तुटतो, तसं तुम्ही इफ यू फॉल, जर पडलात तर ती हाडं तुटतात तशी आणि फ्रॅक्चर होतं. तसंच आता स्नायूंमध्ये पण प्रोटेक्ट करतो तो. स्नायू म्हणजे मसल. आता मसलमध्ये जर तो प्रोटेक्ट करत असेल आणि प्रोटेक्शन त्याचं गेलं तर मसल्स वीक व्हायला लागतात. आता मसल्स, सपोज हे तुमचं हे हाड आहे आणि ह्याच्या आजूबाजूनी मसलचं प्रोटेक्शन आहे त्याला. आता जर तुमचा स्नायू वीक झाला तर स्नायूमध्ये कपॅसिटीच नाहीये कुठलंही मुवमेंट करता तेव्हा त्याचं वजन घ्यायची. त्याच्यामुळे हाडावर डिरेक्ट इम्पॅक्ट येतो आणि हाडं अजून वीक होतात. आणि देन लंग्स मध्ये लंग्सचं जे ब्रीदिंग कपॅसिटी असते ती थोडी कमी होते आणि ती कमी झाल्यामुळे पुन्हा इन्फेक्शनचे चान्सेस वाढत जातात. सो पहिली गोष्ट क्लिअर आहे इस्ट्रोजनमुळे काय काय होतं ते सगळ्यांना कळतंय. लँग्वेज डिफिकल्ट जातीये. इफ एनीवन हॅज एनी क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. येस यामध्ये राजा. आर्थरायटिसचा पण त्रास होऊ शकतो का? होतो आर्थरायटिसचा त्रास. कारण आपण तुम्ही जर बघितलं तर आपल्या शरीरात जिथे जिथे हाड आहेत तिथे तिथे वंगण आहे. आता ते वंगण कमी येतं कारण हा इस्ट्रोजन जो पुन्हा असतो तो शरीरातला ओलावा कमी आणतो. जिथे जिथे ओलावा आहे तिथे तिथे त्याच्यामुळे ते वंगण करण्यासाठी जे आतमध्ये फ्लुइड, आम्ही त्याला मेडिकल टर्म्स मध्ये सायनोवियल फ्लुइड म्हणतो, जे प्रत्येक जॉईंट इथे पण आहे, हिप मध्ये पण आहे, नी मध्ये पण आहे, ते कमी आल्यामुळे तुमचं जे अर्थरायटिस आहे त्याला तुम्ही प्रोन होता, ऍट द रिस्क ऑफ अर्थरायटिस होता. आणि त्याच्याच बरोबर मी आता जसं सांगितलं, स्नायूंमध्ये ताकद नसेल तुमच्या तर स्नायू भारच घेणार नाहीयेत शरीराच्या वजनाचा आणि तो डिरेक्टली हाडांवर जाणार आहे. आणि हाडं आधीच चीज सारखी झाल्यामुळे किंवा चॉक सारखी ते लगेच कमजोर होणार आहेत. ओके. आता दुसऱ्या आपण हॉर्मोनकडे जाऊया, जे मी प्रोजेस्टेरॉन म्हणाले. राणी मुखर्जी कुछ कुछ होता है मध्ये आहे तसं. तिचं शी वॉज व्हेरी पीसफुल. ती जिथे जायची तिथे छान हॅपीनेस स्प्रेड करायची. पीसफुल, एकदम शॉर्ट पिरियड साठी होती, बट स्टील शी वॉज व्हेरी पीसफुल अँड स्प्रेडिंग हॅपीनेस. सो ह्याचं मेन कामच असतं टू कीप यू हॅपी, पीसफुल आणि तुमचे मूड स्विंग्स रेग्युलेट करायचे. किंवा तुम्हाला रात्री जी झोप लागते ती या हॉर्मोनच्या लेवल्समुळे लागते. पण आता मेनोपॉज मध्ये हा हॉर्मोन पेरीमेनोपॉज पासून हळूहळू कमी यायला लागतो आणि अगेन ड्युरिंग मेनोपॉज बंद होतो. सो ह्याच्यामुळे काय होतं, सगळ्यात आधी रात्री झोप नाही लागत. बऱ्याच महिलांची या एज ग्रुप स्विंग
सागरिका ताई, सागरिका ताई, सागरिका ताई, हा, त्या डिस्कनेक्ट झाल्या आय गेस. येते. हॅलो, ऐकू हॅलो, येते का? थोडासा अनस्टेबल आहे तुमचा व्हॉइस, थोडासा. अ, एक मिनिट, जस्ट लेट मी चेक. हा. आता येतो ऐकू? हो, येतोय. ओके. सो येस, आपण प्रोजेस्टेरॉन वर होतो. सो प्रोजेस्टेरॉन कमी आला की बेसिकली झोप नाही लागत नीट, आणि झोप नाही लागत त्याच्यामुळे मग पुढचा अख्खा दिवस डिस्टर्ब झालेला असतो. नंतर एक्स्ट्रीम लेवल्स ऑफ मूड स्विंग्स, म्हणजे एन्झायटी, कुठलंही छोटस जरी गोष्ट असेल तरी त्याच्यामुळे खूप जास्ती टेन्शन येतं, किंवा मी सिम्पटम्स आपल्याला आढळतात. आणि तिसरा जो मी हॉर्मोन म्हणले, तो मी तुम्हाला म्हणले की करीना कपूरला रिलेट करा. येत आहे ना ऐकू तुम्हाला? हो, येत आहे. थोडं मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं पुन्हा. माइट बी थोडं फ्लक्च्युएशन आहे. ओके, पण आवाज नीट येतोय ना? ओके. सो तिसरा जो हॉर्मोन मी तुम्हाला म्हणलेले होते तो आहे, करीना कपूरला रिलेट करा जब वी मेट मध्ये. ती जब वी मेट मध्ये कशी फुल पहिल्या हाफ मध्ये एनर्जेटिक असते, कॉन्फिडेंट आणि बबली असते, तसंच टेस्टोस्टेरॉन मेक्स यू हॅपी, एनर्जेटिक, आणि एनर्जी लेवल्स हाय असतात खूप. पण हाही हॉर्मोन कमी येतो आणि पेरिपेनोपॉज मध्ये, आणि मेनोपॉज मध्ये तो बंद होतो. त्याच्यामुळे फटीग लेवल्स किंवा थकवा खूप लवकर येतो. थोडस जरी काम केलं तरी खूप दमल्यासारखं वाटतं. खूप बायका असं असं कंप्लेंट ऐकतो मी की आम्ही जे 30-35 मध्ये जेवढ्या स्पीडनी काम करायचो, त्या स्पीडनी आता 50 मध्ये आल्यावर किंवा लेट 40s मध्ये त्या स्पीडनी काम होत नाही. असं होतंय का तुमच्यापैकी कोणाला? हात वर करा जर होत असेल तर. ओके, सो ही एक बेसिक कंप्लेंट आहे लोकांची की फटीग लेवल्स, थकवा लवकर येणे, हे या हॉर्मोनच्या कमी लेवल्स कमी झाल्यावर होतं. आणि त्याच्याच बरोबर थोडस आपल्याला नैराश्य आल्यासारखं होतं, कारण ही ट्रान्झिशन पण आहे. या एज मध्ये बेसिकली तुमची मुलं थोडीफार सेटल झालेली असतात, दे आर हॅव्हिंग देअर ओन वर्ल्ड. मग आपल्याला थोडस एकटेपणा येतो कधी कधी. सो या फेज मध्ये हे हॉर्मोन कमी झाल्यामुळे ही गोष्ट होते. सो हे 3 हॉर्मोन्स आणि बेसिक आपण सिम्पटम्स बघितले. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? हात वर करून किंवा अनम्यूट करून सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता बेसिकली मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे मी तुम्हाला व्यायामाचं काय महत्व आहे मेनोपॉज मध्ये, आणि तुमची हाडं, मसल्स, हार्ट आणि ब्रेन, हे बेसिक 4 ऑर्गन्स व्यायामामुळे कसे फिट राहणार आहेत, आणि फिट आणि हेल्दी बिकॉज ऑफ एक्सरसाइज, हे मी आता सांगणार आहे. सो जसं मी पहिल्यांदा म्हणलं की आपलं हार्ट जे असतं, हे तिन्ही हॉर्मोन्स आहेत कमी झाल्यामुळे ते हार्ड चीज सारखं किंवा चॉक सारखं होतं. आणि ते चॉक सारखं झाल्यामुळे आतून पूर्ण पोकळ झालेलं असतं ते हाड, आणि ते झाल्यामुळे त्यांनी फ्रॅक्चर लवकर होतं. म्हणजे छोटासा जरी फॉल झाला तरी फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस आहेत. आणि आजूबाजूचे जे स्नायू आहेत, मसल्स, तेही वीक झाल्यामुळे ते तेवढं वजन घेऊ नाही शकत. तर मेनोपॉज मध्ये सगळ्यात महत्वाची एक्सरसाइज जी WHO सांगतं, दॅट इज वेट बेअरिंग एक्सरसाइज. वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणजे ज्या एक्सरसाइजेस मध्ये आपण आपलं बॉडी वेट वापरतो,
त्या एक्सरसाइज किंवा एक्सटर्नल वेट दॅट इज डम्बेल्सनी केलेल्या एक्सरसाइज इज नथिंग बट वेट बेरिंग एक्सरसाइज. एव्हरीवन इज विथ मी? कळतंय तुम्हाला? ओके. आता वेट बेरिंग एक्सरसाइजेस का करायच्या? तर जेव्हा आपण आपल्या शरीराचं वजन वापरतो किंवा आपण दुसरं वजन दॅट इज डम्बेल्स किंवा कुठलाही एक्सटर्नल वेट वापरतो, तेव्हा आपल्या बॉडीला आणि ब्रेनला सिग्नल जातो की अरे हे वजन उचलण्यासाठी आय हॅव टू वर्क. सो ब्रेन त्या बोन्सला आणि मसलला सिग्नल पाठवतो टू वर्क अँड दे डोंट बिकम लेझी, जे मेनोपॉज मध्ये होतं. मेनोपॉज मध्ये युअर मसल्स बिकम लेझी अँड वेन द वेट इज अप्लाइड, वेट अप्लाय केल्यामुळे ते ब्रेन मसल आणि बोनला सिग्नल पाठवतं टू वर्क आणि ते वर्क अकॉर्डिंगली. सो मेजरली आपण कुठले व्यायाम करू शकतो? तर चालू शकतो. चालण्यामध्ये आपलं बॉडीचं वेट पायावर पडतं. सो दॅट इज अ गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज. सायकल जी असते, स्टेशनरी बाईक किंवा नॉर्मल सायकल, तीही करू शकतो. दॅट इज ऑल्सो अगेन अ गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज, ज्याच्यानी वजन शरीराचं तुमच्या हाडांवर पडतंय. आणि तिसरं म्हणजे डम्बेल्सनी आपण जे व्यायाम करतो ते करू शकतो. पण हे व्यायाम आता आपण 30 वर्षाचे असताना, 35 वर्षाचे असताना ज्या इंटेन्सिटी आणि स्पीडनी करू शकत होतो, त्या स्पीड आणि इंटेन्सिटीनी करू नाही शकत. कारण त्या इंटेन्सिटी तेवढ्या जास्ती वेगाने केले तर आपण पुन्हा इंजुरीला प्रोन आहोत या ट्रान्झिशन मध्ये. सो स्पेसिफिकली कुठल्या स्पीडनी करायचे ते व्यायाम, किती वेळा करायचे, हे प्रॉपर WHO नी सांगितलेल्या गाईडलाईन्स आहेत. सो तुम्ही कधीही व्यायाम कुठला करायचा या स्टेजमध्ये, हे जेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात, तेव्हा द बेस्ट थिंग टू डू इज टू कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट. ते तुम्हाला परफेक्ट रित्या गाईड करू शकतात की कुठला व्यायाम किती वेळ करा. म्हणजे आपल्या मनात आलं युट्यूबवर बघून व्यायाम करणं इज नॉट अ गुड थिंग, कारण ते तुमच्या एजसाठी सुटेबल नाहीये. वन्स यू गेट टू नो की तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी काय सुटेबल आहे, मग तो व्यायाम केलात तरीही चालेल तुमचा तुम्ही. पण पहिल्यांदी तुमच्या शरीराला काय योग्य आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करा. त्यांच्याकडून व्यायाम काय करायचे हे शिकू शकता. वेट बेरिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतात त्याला. ते स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथनिंग जो प्रकार आहे व्यायामाचा, तो तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडून शिकू शकता. सेकंडली, जे राधा मॅडम म्हणत होत्या, वंगड कमी होतं शरीराचं आणि अर्थरायटिसचे कधी कधी चान्सेस असतात. तर अर्थरायटिसचे चान्सेस असतात त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे व्यायाम हेल्पफुल असतात. पहिला म्हणजे स्ट्रेंथनिंग, जे मी मगाशी सांगितलं, त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतात. आणि दुसरं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, शरीराची ताण देण्याची कपॅसिटी कमी होते, त्याच्यासाठी तुम्ही योगा करू शकता. योगा इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर फ्लेक्झिबिलिटी वाढवणं शरीराची. आता योगा बरेच ठिकाणी ऑनलाईन घेतात, तर ऑनलाईन घेण्यापेक्षा आय वुड सजेस्ट पहिला 1 महिना तुम्ही ऑफलाईन जाऊन करावा. आणि इन पर्सन म्हणजे त्यांना तुमची बॉडी काय आहे साधारण कळतं, आणि ते एकदा कळाल्यावर ते मॉडिफिकेशन सांगून मग तुम्ही ऑनलाईन केला तर तो बेटर जातो. हे 2 बेसिक गोष्टी आहेत तुमच्या हाडांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, हाड आणि मसल्स, स्नायू. ह्याच्याच बरोबर विटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं हे खूप जास्ती महत्वाचं आहे मेनोपॉझल एज मध्ये. विटॅमिन डी आणि कॅल्शियम ऍक्ट लाईक अ सपोर्टिंग ऍक्टर्स टू युअर बोन्स अँड मसल्स. सो हे तिन्ही हॉर्मोन्स कमी आल्यामुळे, तिन्ही म्हणजे हिरोईन्सचा एक्झिट झाल्यावर तो पिक्चर थांबत नाही, द पिक्चर हॅज टू गो ऑन. सो देन वी नीड अनदर सपोर्टिंग टीम. सो व्यायाम नंबर ए, नंतर व्यायामामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग गाइडेड बाय अ फिजिओथेरपिस्ट अँड योगा, तसंच कॅल्शियम आणि विटॅमिन D3च्या सप्लिमेंट्स. आता या माझी मैत्रीण शेलकॅल घेते म्हणून मी पण घेते, ती 8 घेते म्हणून मी पण घेते, हा खाऊ नाहीये. तिला 8 लागतात, मे बी तुम्हाला 4च लागू शकतात. सो तुम्ही तुमच्या कॅल्शियमच्या लेवल्स डॉक्टरांकडून टेस्ट करून ते घेणं गरजेचं आहे. त्याचा एक साधारण कोर्स असतो. तो कोर्स कंप्लीट तो कोर्स प्रत्येकाला थोडा थोडा वेरी करतो, कॅल्शियमचा तसंच विटॅमिन D3चा आणि B12. सो या 3 गोष्टी तुम्ही एकदा गायनॅककडे जाऊन प्रॉपर टेस्ट करून मग तुम्हाला जेवढ्या गोळ्या नेसेसरी आहेत तेवढ्याच घेऊन
फॉलोअप घ्यायचा त्याचा. सो हे 3 सपोर्टिंग ऍक्टर्स, व्यायाम, नंतर विटॅमिन D3 आणि कॅल्शियम, हे दे बिकम युअर हिरोज इन मेनोपॉज. बिकॉज आपल्याला बोन्स आणि मसल्स ह्याचं काम स्ट्रेंथनिंग करायचंय आणि त्यांना मजबूत बनवायचंय तुमच्या साठीच्या नंतरच्या आयुष्यासाठी. आता ज्या तुम्ही हॅबिट्स फॉर्म कराल या 40 ते 60 एज ग्रुप मध्ये, ते तुम्हाला 60च्या नंतर जास्ती बेनिफिशियल ठरतील. आता तुम्ही आळस करत व्यायाम केला नाही तर तो नंतर अजून डिफिकल्ट जाईल करायला. इथपर्यंत क्लिअर आहे हाडांचं आणि मसल्सचं? एव्हरीवन इज विथ मी? कळतंय तुम्हाला? कोणाला काही प्रश्न आहे विचारू शकता, प्रश्न असेल तर. झोप येते का कोणाला? सागरिकाताई, मला ओके एक क्वेश्चन करायचा आहे. ओके या बरोबर. सगळे तुम्ही जे सिम्पटम सांगितलं याच्यामध्ये बऱ्याचदा असं फॉल्स सिम्पटम पण असू शकतात की फॉल्स एज इन फॉल्स सिम्पटम पडणे. असू शकतात. हा, म्हणजे की चिडचिड होतीये, मग आपण म्हणतो की नाही मेनोपॉज आहे म्हणून चिडचिड होतीये. पण मग हे कसं ओळखायचं की चिडचिड जी होतीये ती मेनोपॉजच्या ह्याच्यामुळेच होती आहे किंवा काही म्हणा. हे बघा, आता तुम्ही या एज ग्रुप मध्ये आहात ना, तुमची जरी चिडचिड नॉर्मली होत असेल ना, तरी मेनोपॉज ही ती चिडचिड वाढवतं. बी इट एनी फॉर्म ऑफ चिडचिड. म्हणजे तुमचा स्वभावच मूळ थोडासा चिडचिडा असेल तर मेनोपॉझल एज मध्ये तो थोडा अजून वाढतो. अच्छा. असं स्पेसिफिकली आपण म्हणू नाही शकत की ही चिडचिड माझी मेनोपॉज मुळेच होती. हा, बरोबर. पण आता एखाद्याचा स्वभाव चिडचिडा नसेल आणि तो जर चिडचिडच करत असेल फक्त मेनोपॉज मध्ये, तर आपण म्हणू शकतो ही मेनोपॉजची चिडचिड आहे. पण नॉर्मली जर स्वभाव चिडचिडा असेल तर मेनोपॉज बिकम्स अन ऍडिशनल फॅक्टर आणि त्याच्यामुळे चिडचिड वाढते. ओके. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतेय? क्लिअर झाला का डाऊट तुमचा? हो हो हो, झालं. सो असं स्पेसिफिक नाही आपण सांगू शकत की हे मेनोपॉज मुळेच होत आहे. मेनोपॉज इन दिस केस बिकम्स अ ट्रिगरिंग फॅक्टर, ज्यांनी 5% चिडचिड होत असेल तर ती 10% होऊ शकते. आणि साधारण 42 to 55 या एज ग्रुप मध्ये हे सिम्पटम्स दिसले तरी डॉक्टर ते मेनोपॉझल अँगलनीच चेक करतात कायम. अजून कोणाला काही प्रश्न? हॅलो डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मेनोपॉज मध्ये चिडचिड वगैरे युजली दिसते, पण मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा ती राहते का काय, थोड्याफार प्रमाणात कमी होते? राहते. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं मेनोपॉज इज नॉट अ स्विच, नॉट अ वन डे थिंग. जसे त्याचे आधी इफेक्ट दिसतात तसे त्याचे दॅट इज आफ्टर मेनोपॉज आल्यानंतरही इफेक्ट दिसतात. म्हणून ओके. आपण त्या स्टेजला पोस्ट मेनोपॉज म्हणतो, टिल युअर 60व्या वर्षापर्यंत. सो 45 to 60 ह्या अख्ख्या फेज मध्ये तुम्हाला हे सगळे मेनोपॉजचे सिम्पटम्स दिसणार आहेत. पाळी बंद होऊ दे नाहीतर इरेग्युलर होऊ दे, हे दिसणारच आहेत. कारण बॉडी तुमची ट्रान्झिशन करते ना, एका फेज मधून दुसऱ्या फेज कडे चाललीये ती बॉडी. सो ते स्विच सारखं ऑन ऑफ असं नाही होत, ते ग्रॅज्युअली कमी येत जातं. पण मेनोपॉज म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा ही चिडचिड 60व्या वर्षापर्यंत साधारण दिसते. ओके, थँक्यू. ही सिम्पटम्स दिसतात. हॉट फ्लॅशेसही दिसू शकतात किंवा रात्री झोप नाही लागत तेही दिसू शकतं. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? येस मॅडम, कॅल्शियम सप्लिमेंट जे तुम्ही बोलला हे किती दिवस घ्यायला पाहिजे का कंटिन्यू घ्यायला लागतं त्याच्याबद्दल? त्याचा डोस सेट करतात आणि ते तुमच्या कॅल्शियम लेवल्स आधी चेक करतात. आता मे बी मी जो डोस घेईन ते तुम्हाला नाही सूट होणार किंवा तुम्ही जो घ्याल ते अजून कोणाला सूट नाही होणार, कारण तुमच्या कॅल्शियम लेवल्स वेगळे असू शकतात दुसऱ्यांपेक्षा. सो सगळ्यांना एक जेनरिक डोस दिला जात नाही. सो ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट कराल. तुमच्या कॅल्शियम लेवल्स आधी त्या ब्लड टेस्ट थ्रू चेक करतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोस दिला जाईल. साधारण तो 1 महिना ते 3 महिना या व्हेरिएशन मध्ये असतो. रोज गोळी घ्यायची असते ती. त्याच्याच बरोबर विटॅमिन D3 ची गोळी देतात जी आठवड्यातून एकदा घ्यायची असते. साधारण 1 ते 3 महिने असा असतो तो अख्ख्या वर्षातला डोस. आणि विच इज
एक्स्ट्रीमली गुड इफ यू स्टार्ट फ्रॉम दी पेरीमेनोपॉज. मेनोपॉज याच्या आधी स्टार्ट केला तर खूप बेटर जातं फॉर युअर बॉडी टू कोप अप. अजून कोणाला काही प्रश्न? मला विचारायचं होतं, राईट नाव आय एम गोइंग थ्रू द ॲडेनोमायसिस फेज. सो मला ॲडेनोमायसिस बद्दल जरा डिटेल कळू शकेल एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलंय, बट स्टील Adenomyosis is not something that is I can cover in this topic. कारण तो असा टॉपिक आहे ज्याच्यावर आपण 4 तासही बोलू शकतो. या सो इट विल बी बेटर इफ वी फोकस ऑन मेनोपॉज राईट नाव. ओके, दॅट्स फाईन. अजून कोणाला काही मेनोपॉज रिलेटेड प्रश्न आहेत का? ओके. सो आता आपण हाडांचं आणि स्नायूंचं बघितलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं हिरो इन्ग्रेडियंट्स आहेत स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस बाय फिजिओथेरपिस्ट, योगा आणि विटामिन D3 आणि कॅल्शियम. आपण आता हृदयाकडे जाऊया. हृदयाचं मी जसं म्हणले तसं या एज ग्रुपमध्ये युजली डायबिटीस किंवा हायपरटेन्शन येण्याचे चान्सेस किंवा लागण्याचे चान्सेस असतात. तसंच कोलेस्ट्रॉल जर तुम्ही खूप फॅटी आणि तेलकट पदार्थ खात असाल आणि खूप वेळ बसून असाल तरी कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस असतात. आता बेसिकली कोलेस्ट्रॉल काय करतं, जर तुमची जी आर्टरी आहे, आम्ही मेडिकल टर्म्स मध्ये आर्टरी म्हणतो किंवा आपण वाहिनी म्हणूया, जी रक्त पुरवठे सगळ्या शरीराला पुरवते. सो तिचं जर साईज एवढा असेल तर इथे जर अख्ख्या आतमधल्या तिच्या भागामध्ये जर मळ साठत गेला तर ती जी वाहिनी आहे त्याचा साईज एवढा होतो छोटा. तर जागा कमी झाल्यामुळे तेवढंच रक्त पुरू नाही शकत, सगळ्या शरीराला जाऊ नाही शकत, पोचू नाही शकत. आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येणं किंवा बाकीचे सिम्पटम्स म्हणजे पायात क्रॅम्प्स येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे झाल्यामुळे मेनोपॉझल एज मध्ये ही जी वाहिनी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा हॉर्मोन जो प्रोटेक्ट करतोय तो कमी होतो. आणि त्याच्याच बरोबर कोलेस्ट्रॉल, बीपी, डायबिटीस जर असेल तर या गोष्टी वाढतात आणि हार्ट अटॅकचे रेट वाढतात. सो मेन गोष्ट हार्ट साठी आहे एरोबिक ट्रेनिंग. एरोबिक आपण मगाशी बघितलं स्ट्रेंथ ट्रेनिंग, जे मी तुम्हाला म्हणले की डम्बेल्स घेऊन करू शकता किंवा बॉडी वेट वापरून करू शकता. आता एरोबिक ट्रेनिंग मध्ये तुम्ही काय करू शकता? एरोबिक ट्रेनिंग मध्ये एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज यू लाईक. मग स्विमिंग करू शकता, बॅडमिंटन आवडत असेल बॅडमिंटन खेळू शकता, डान्स करू शकता, ज्यांनी तुमचा हार्ट रेट थोडा वाढेल दॅन युअर बेस हार्ट रेट. अशा गोष्टी तुम्ही करू शकता किंवा फास्ट वॉकिंग करू शकता, सायकलिंग करू शकता. या गोष्टी तुमच्या हार्टला स्ट्रॉंग ठेवणार आहेत. तर व्यायामामध्ये हे प्रकार करू शकता. सगळ्यात बेसिक आहे व्यायाम. कोणालाच व्यायाम करायला आवडत नाही, सगळे कंटाळतात व्यायाम करायला. ऑब्विस आहे, कारण दम लागतो, थकल्यासारखं होतं. सो व्यायाम कधीही स्टार्ट करताना तुमच्या आवडीचा व्यायामाचा फॉर्म जो असतो त्यांनी स्टार्ट करावा, इज वॉट आय वुड सजेस्ट. आता इफ समवन लाईक्स डान्स तर डान्स पासून व्यायाम सुरू करा. शरीर हल्ल्यावर तुम्हालाही हलकं वाटेल, व्यायामही होईल. कोणाला स्विमिंग आवडत असेल स्विमिंगनी सुरू करा. अटलिस्ट कीप युअर बॉडी मुव्हिंग. सो हार्ट स्ट्रॉंग ठेवण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज. आणि WHO गाईडलाईन्स प्रमाणे आठवड्यातून 4 ते 5 वेळा अख्ख्या दिवसातून 30 ते 40 मिनिटं हा एरोबिक एक्सरसाइज होणं गरजेचं आहे. सो सपोज 30 मिनिटं तुम्ही स्विम केलं किंवा डान्स केला किंवा इवन वॉकिंग और सायकलिंग केलं तरी इट फिट्स द स्टँडर्ड्स आणि तुमचं हार्ट प्रोटेक्टेड राहील ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. इथे कोणाला डाऊट आहे हार्टच्या विषयी? ओके, देन ब्रेन कडे जाऊया आता मॅम आपण. मला काही येस, विचारायचं बोला ना, होतं, विचारू का? बोला ना. आता हा हा आम्ही स्वतः क्लासेस पण घेते आणि मी करते पण स्वतः. तर आता एज म्हणजे 49 आहे. तर काही असा प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे आय एम म्हणजे कम्फर्ट सगळ्या ह्याच्यात. काही प्रॉब्लेम असा पुढे वगैरे असं काही म्हणजे होणार तर नाही ना? कसला प्रॉब्लेम म्हणताय तुम्ही? म्हणजे डान्स वगैरेचं मी घेते, क्लासेस पण आहे माझे. हो, पण आता जसं इट्स एज गुड दॅट यू आर टेकिंग डान्स क्लासेस. तुम्ही फिटच राहा डान्स क्लासेस घेऊन, कारण इट्स फॉर्म ऑफ अ फिजिकल ऍक्टिव्हिटी. हा फक्त हा तुम्ही तुमच्या गुडघ्यांना प्रोटेक्ट करा.
इज व्हॉट आय वुड ओके. सजेस्ट. कारण तुम्ही कुठल्या फॉर्मचा डान्स करता? माझं कथ्थक आहे प्लस बॉलिवूड वगैरे सगळं घेते मी. बॉलिवूड ओके. म्हणजे ऍज अ सेमी क्लासिकल. सो मेजरली या गिरक्या किंवा एका पायावर बॅलन्स ह्या ज्या गोष्टी होतात ना इन डान्स, त्याच्यामुळे आपल्या ज्या हे आहेत स्नायू आणि जॉईंट्स त्याच्या आजूबाजूला लिगामेंट्स असतात. सो डान्समुळे कधी कधी ती डॅमेज होतात, कारण लोड येतो त्याच्यावर, उभं राहून असतो ना पूर्ण काम. मी हो स्वतः हो. डान्सर आहे म्हणून त्याचा एक्सपिरियन्स आहे मला. सो गुडघे प्रोटेक्ट करणं डान्सरसाठी खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही जो करताय व्यायाम म्हणजे तुम्ही डान्स करताय, सो इट बिकम्स युअर एरोबिक एक्सरसाइज. इथे आता मी तुम्हाला सजेस्ट करेन तुमचे स्नायू प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. जे इदर गो टू अ फिजिओथेरपिस्ट, त्यांच्याकडून शिकून घ्या स्ट्रेंथ ट्रेनिंग काय असतं. अच्छा, म्हणजे एक्सटर्नल वेट शरीराला लावून जे ट्रेनिंग होईल ते तुमच्यासाठी गरजेचं आहे, तुमची हाडं प्रोटेक्ट करण्यासाठी, फॉर यू टू डान्स वेल. ओके. येस फक्त मॅम. नीज प्रोटेक्ट करणं इज, नीज आणि लोअर बॅक प्रोटेक्ट करणं इज इम्पॉर्टंट फॉर यू. येस मॅम, येस. आणि आता हळूहळू हे पण सुरू झालंय म्हणजे इनरेग्युलर पिरियड्सचं. येस, तेच ते पेरिमेनोपॉजच सिम्पटम आहे. सो हळूहळू ते पिरियड्स बंद होतील आणि देन यू विल अटेन युअर मेनोपॉज. हा, ओके. आणि म्हणजे त्रास काहीच नाहीये. नो नथिंग. नो चिडचिड, नो टेन्शन, नो विकनेस, काहीच नाही. पण आता एक 4-5 दिवसात इनरेग्युलर झालंय माझे असं. डोंट वरी अबाउट इट. इट्स अ गुड थिंग दॅट तुम्ही फिटनेस कडे थ्रू युअर डान्स लक्ष देताय. फिट राहाल तुम्ही. सिम्पटम्स पण तुम्ही जेवढे फिट राहाल, एक्सरसाइज कराल, तेवढे सिम्पटम्सही तुमचे कमी दिसतात मेनोपॉज पेरिमेनोपॉज मध्ये. सो येस इट इज मॅम, अ येस गुड मॅम, थिंग. येस मॅम. थँक्यू जस्ट सो मच मॅम. प्रोटेक्ट युअर नीज आणि बॅक. आणि खाण्यापिण्याकडे काय लक्ष द्यायला पाहिजे आता? जनरली दूध. खाण्यापिण्याकडे आय वोंट बी अ राईट पर्सन टू टेल यू अबाउट डाएट. डाएट साठी आय वुड सजेस्ट डायटिशियन किंवा आयुर्वेदिक वैद्य, त्यांना कन्सल्ट केलं तर इट विल, किंवा न्यूट्रिशनिस्ट, दे विल येस मॅम. प्रोव्हाइड अ गुड ऍडवाइस रिगार्डिंग इट. येस मॅम, येस मॅम. थँक्यू सो मच मॅम. ओके. येस. आणि आता चौथा आणि शेवटचा ऑर्गन जो मी टार्गेट करणार आहे, दॅट इज युअर ब्रेन. आता ब्रेन मध्ये ही प्रोटेक्टिव्ह लेअर जो आहे इस्ट्रोजनचा, तो गेल्या कारणाने ब्रेन फॉगिंग होणं किंवा कन्फ्युजन होणं हे वाढतं. किंवा आता मी किचन मध्ये गेली आहे, मला आठवत नाही मी का आली आहे, किंवा आपल्याला कोणीतरी मैत्रीण समोरून दिसतेय, नाव नाही आठवत आहे, किंवा किल्ली कुठे ठेवली हे विसरलोय, फोन नंबर विसरला, या गोष्टी होतात. मेनोपॉज पासून व्हायला सुरू होतात आणि साधारण एंडला म्हणजे 60च्या नंतर या वाढत जातात गोष्टी. सो आत्तापासूनच ब्रेन जिम एक्सरसाइजेस, त्याच्यामध्ये आता काय काय येतं, सुडोकू सॉल्व्ह करणं ज्यांनी तुमचा मेंदू तल्लक राहील, किंवा हाताने काहीतरी गोष्ट करणं, पॅसिव्ह हॉबी नाही, ऍक्टिव्ह, ज्याच्यामध्ये तुम्ही एंगेज व्हाल, पेंटिंग करणं किंवा कोडी सॉल्व्ह करणं किंवा स्टिचिंग करणं, ज्यांनी तुमचे हात एंगेज राहतील आणि तुमचं ब्रेनही एंगेज राहील, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. सो या गोष्टींनी तुमचा ब्रेन तल्लक राहील आणि जो फॉरगेटफुलनेस आहे तो कमी येईल. आता मेजरली या सगळ्या टाइप्सच्या एक्सरसाइजेस केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. आता हे हॅपी हॉर्मोन्स काय काम करतात, ते तुमचे मूड स्विंग्स जे आहेत ते कमी आणतात, एन्झायटी कमी आणतात, आणि त्याच्यामुळे होणारे जे हॉट फ्लशेस सारखेही त्रास आहेत ते पण कमी येतात. सो बेसिकली 4 ऑर्गन्सला मी टार्गेट केलं आणि तुम्हाला एक्सरसाइजेस सांगितल्या. पहिले जॉईंट्स, हाडं आणि मसल्स, स्नायू, ह्यांच्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग जी गोष्ट असते ती करणं खूप महत्वाचं असतं, आणि ती फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन करावी. कारण इंजुरी मध्ये पुढे जाऊन आपल्याला जर लँडअप व्हायचं नसेल तर मेडिकल ऍडवाइस घेऊन केलेलीच ती कधी पण बेटर राहते. आणि त्याच्यानंतर मी हार्ट कडे आले. हार्ट साठी मी तुम्हाला सांगितलं एरोबिक ट्रेनिंग. त्याच्यामध्ये मग वॉकिंग, सायकलिंग, डान्स, स्विमिंग, एनी टाइप ऑफ स्पोर्ट्स कम्स इन एरोबिक ट्रेनिंग, किंवा झुंबा, एरोबिक्स, या गोष्टीही त्याच्यामध्येच येतात. आणि ब्रेन साठी मी ब्रेन जिम एक्सरसाइजेस, दॅट इज ऍक्टिव्ह हॉबीज, सुडोकू, पझल सॉल्विंग, या गोष्टी मी त्याच्यासाठी सांगितल्या. सो बेसिक एक्सरसाइजेसच केल्याने किंवा शरीराला काही मुवमेंट केल्याने आपोआपच तुमचा मूड
रेग्युलेट होतो बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स विच आर रिलीज्ड आफ्टर डुईंग एक्सरसाइज. सो एक मेडिसिन्स जर टाळायची असतील तर मेक शुअर दॅट तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहताय. आणि मेनोपॉजचे सिम्पटम्सही कमी प्रमाणात शरीराला जाणवून द्यायचे असतील तर एक्सरसाइज डेली अटलिस्ट 1 तासाचा एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज अटलिस्ट फॉर 1 hour इज नीडेड इन पेरीमेनोपॉझल, मेनोपॉझल अँड पोस्ट मेनोपॉझल एज. आणि या ज्या तुम्ही हॅबिट्स आता तुमच्या 40 ते 60 एज ग्रुपमध्ये डेव्हलप कराल, जेवढ्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप कराल तुम्हाला 60 नंतर त्याचा इफेक्ट दिसायला लागेल. आता म्हणजे आपण सिम्पल, आता मी पेशंटला सांगताना एक स्क्वॉट सांगते, पण स्क्वॉट इज, मी आता दाखवलं तर स्क्वॉट अशी करतो पण, राईट? स्क्वॉट इज नथिंग बट खुर्चीतून उठता येणे. आता मेजरली ओल्ड एज मध्ये हेच फंक्शन जातं, पण हेच आपण जर मेनोपॉज मध्ये स्क्वॉटिंग एक्सरसाइजनी ट्रेन केलं तर ते 60 वर्षाचं असताना तुम्हाला त्रास नाही देणार. सो ज्या एक्सरसाइजेस आता तुम्ही एक्सरसाइज हॅबिट्स डेव्हलप कराल त्या तुम्हाला नंतर 60 नंतर मदत करतील. तसंच आता मेनोपॉझल सिम्पटम्सही कमी जाणवतील त्याच्यामुळे. एक्सरसाइज हा एक भाग झाला. दुसरा भाग मी मेजरली तुम्हाला सांगितला तो म्हणजे विटॅमिन D3, कॅल्शियम आणि B12 ह्याच्या टेस्ट तुम्ही गायनॅककडे करून घेणं अपेक्षित आहे. आणि त्या जो डोस सेट करतील तो एव्हरी इयर घेणं खूप अपेक्षित आहे, कारण दीज ऍक्ट ॲज युअर सपोर्टिंग ऍक्टर्स. आणि त्याच्याच बरोबर डायटिशियन कडून डाएटचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. एव्हरीवन इज विथ मी या इथपर्यंत? कळतंय सगळ्यांना? ओके, आता लास्ट पार्ट, पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खूप कमी बोललं जाते ही गोष्ट, युरिनरी इनकॉन्टिनन्स. म्हणजे हसताना, खोकताना, शिंकताना थोडीशी युरिन लीक होणे. हा एक खूप मेजर पार्ट आहे जो, अरे ह्याच्यावर पण सोल्युशन आहे हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. हा प्रॉब्लेम माझ्यासारख्या अजून 4 महिला पण फेस करतायत हेही माहिती नसतं. आता बेसिकली आपला जो खालचा मसल आहे वजायनाचा, तो आपला हा जो मसल आहे तसाच खालचा मसल आहे. त्याला आम्ही पेल्विक फ्लोर म्हणतो मेडिकल टर्म्स मध्ये. ऐकलीये का कोणी ही टर्म? सो आता पूर्ण बाईचं जे लाईफ पिरियडच असतो, प्रेग्नन्सी मध्ये पोट वाढतं मग वजन वाढतं. आता हे सगळं झाल्यामुळे किंवा चरबी साठायला लागते मेनोपॉज मध्ये. सो पोटावर युजली. सो पोटाच्या खालीच येतो तो मसल, दॅट इज नथिंग बट युअर वजायनल एरिया जो असतो तिथे तो मसल असतो. पेल्विक फ्लोर मसल असं त्याला म्हणतात, किंवा लिव्हेटर अनाय आम्ही मेडिकल टर्म्स मध्ये म्हणतो. हे मसल तुमचं जशी शरीराची चरबी वाढते किंवा स्ट्रेच होतं पोट, खाली सगळं ब्लॅडरवर प्रेशर येतं आणि ते मसल कमजोर व्हायला लागतं. आता जसं आपण हे मसल ट्रेन करायला हा व्यायाम करतो, तसं ते मसल ट्रेन करायला व्यायाम आहेत. आणि ते व्यायाम एक फिजिओथेरपिस्टच सांगू शकतो. सो ह्या गोष्टींसाठी पण फिजिओथेरपिस्टला तुम्ही कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि डोंट फील अलोन. तुमच्यासारख्या अजून 10 महिला तरी निघतील ज्यांना हा प्रॉब्लेम आहे. आणि हा मेनोपॉज मध्ये प्रॉब्लेम आढळतो कारण ते मसल आहे खालचं वजायनल एरियाच्या इकडे, ते कमजोर व्हायला लागतं. सो तुमच्या जवळ कोणी फिजिओथेरपिस्ट असेल, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन हा इश्यू नक्की शेअर करा. आय एम शुअर ते नक्की तुम्हाला याच्याबद्दल अजून गाईड करू शकतील. कारण पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी मध्ये व्यायाम दिले जातात हे मसलची स्ट्रेंथ वाढवायला. आणि तसंच तुमचा युरिन लिकेज जे आहे ते कमी करायलाही व्यायाम असतात. ओके, कोणाला काही डाऊट अजून? मला एक विचारायचं होतं. येस. मेनोपॉझल साठी एक टेस्ट असते असं मी ऐकलं होतं. येस. तर ती कितपत हेल्पफुल असते आणि ती कोणी करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे का, त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगू शकाल का? हॉर्मोनल लेवल्स कळतात. म्हणजे मी आता तुम्हाला जे 3 हॉर्मोन्स म्हणले ना, ते आपल्या शरीरात किती आहेत आणि किती कमी झालेत या रेंज कळतात त्याच्यातून.
आता जर तुम्हाला खूप जास्ती प्रमाणात सिम्पटम्स, तुमचं एज काय आहे एक तर सगळ्यात आधी? ऍक्च्युली माझं एज 39च आहे. ओके ओके. सो यू हा विल बी पण अप्रोचिंग युअर मेनोपॉज. इट इज एक्स्ट्रीमली हम्म, गुड की तुम्ही या एज मध्ये यू आर गेनिंग द नॉलेज, कारण कधी हम्म, बॉडी बद्दल अवेअरनेस डेव्हलप होणं खूप गरजेचं असतं. सो हम्म. ती टेस्ट बेसिकली हॉर्मोनल ऍसे असते, त्याच्यामध्ये हे हॉर्मोन्स जे मेनोपॉज मध्ये मी म्हणले कमी होतात, त्याचा किती कमी झालेत आणि किती आहेत अजून शरीरामध्ये, आणि साधारण त्याच्या अंदाजावर साधारण कुठल्या एजला मेनोपॉज येऊ शकतो ह्याचा अंदाज बांधतात. सो जर ओके. मेनोपॉज खूप लेट पर्यंत जर पाळी येतच राहिली, म्हणजे अगदी 56-57 एज पर्यंत पाळी येत राहिली, तर साधारण ही टेस्ट करतात की किती हॉर्मोन्स अजून शिल्लक आहेत शरीरामध्ये. किंवा खूप किंवा आधी मग ते जर हा हा एकच मिनिट मी कंप्लीट करू फक्त. जर खूप आधी सिम्पटम्स दिसायला लागले मेनोपॉजचे, तरीही टेस्ट करतात की किती हॉर्मोन्स शिल्लक आहेत शरीरामध्ये ह्याच्यासाठी. सो या दोन मेन कारणांसाठी ही टेस्ट केली जाते. सगळ्याच महिलांमध्ये केली जाते असं नाही, आणि ज्या महिलांना सिम्पटम्स खूप जास्ती प्रमाणात दिसतात मेनोपॉजचा, अगदी रोजच्या म्हणजे डेली लाईफ मध्ये त्रास होतोय, मला उठता नाही येते, बसता नाही येते, खूप झोपून राहावंसं वाटतंय, बेड रिडन झाल्याचं फिलिंग येतं, त्यांच्यासाठी या टेस्ट केल्या जातात युजली. ओके. बट इफ यू जस्ट वॉन्ट ऍज अन इन्फॉर्मेशन की तुमच्या बॉडीमध्ये किती पर्सेंट इस्ट्रोजन शिल्लक आहे, किती हॉर्मोन्सचा रेशो आहे, तर डेफिनेटली 5 यू कॅन गेट इट डन. ओके, थँक्यू. येस. अजून कोणाला काही प्रश्न? मला एक प्रश्न विचारायचा होता. येस. मगाशी कदाचित म्हणजे माझं स्किप झालं पण असू शकेल, मला जरा डाऊट आहे. तर थोडंसं बोला ना. कॉन्फिडन्स जाणं हा प्रकार माझ्या येस. बाबतीत खूप होतो, की म्हणजे टू व्हीलर चालवण्याचा कॉन्फिडन्स किंवा टू व्हीलरचा स्पीड सुद्धा. राईट. नंतर कुठलंही म्हणजे लॉंग डिस्टन्स एकटीने ट्रॅव्हल करणं, म्हणजे सिटीतल्या सिटीमध्ये, नॉट नेसेसरी की बाय म्हणजे राईट. राईट. म्हणजे दुसरीकडे जायचंय असं. पण हा जो कॉन्फिडन्स आहे ना थोडासा, तो लूज होतोय असं वाटतंय. तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे काही असं स्पेसिफिक करायला पाहिजे का? किंवा म्हणजे मी दरवेळेला असंच सगळ्यात म्हणते की नाही आपल्याला हे केलंच पाहिजे, अजून आपण काही एवढे मोठे नाही आहोत, आपण असं कसं म्हणतोय, हम्म, असं स्वतःला हे करते मेंटल ब्रशिंग, की नाही नाही हम्म, करायचंच आहे असं, पण तो जातोय हे जाणवतंय. हम्म. राईट. हा एक मेजर कंप्लेंट पण खूप लोकांची असते की कॉन्फिडन्स जातो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायलाही कॉन्फिडन्स जातो. म्हणजे हीच गोष्ट मला 30शी मध्ये येत असते, पण 45 नंतर ती हळूहळू त्यातली भीती वाटणे, ही ऍक्च्युली गोष्ट, किंवा मला जमेल का नाही जमेल असे असे डाऊट्स येणे मनामध्ये. दिस इज ऑल्सो वन ऑफ दी मेनोपॉझल सिम्पटम. प्रोजेस्टेरॉन जो हॉर्मोन आहे तो कमी झाल्या कारणाने हा जो कॉन्फिडन्स लो होतो, या गोष्टी येतात. पण सगळ्यात आधी तुम्ही ह्याला अगेन वन गुड सोल्युशन इज एक्सरसाइज. कारण एक्सरसाइज मध्ये येऊ नको की आता इफ आय एम डुईंग अ एक्सरसाइज, सम एक्सरसाइज विथ वेट, दॅट मीन्स की तुम्ही बाहेर जाऊन ते गाडीचं वेट तुम्हाला झेपेल एवढं करू शकाल. सो वन सोल्युशन इज एक्सरसाइज. सेकंड सोल्युशन इज टॉक विथ युअर फ्रेंड्स ऑफ युअर एज ग्रुप, की तुम्हाला तेव्हा जाणवेल की अरे माझ्यासारख्या अजून 4 महिला आहेत ज्यांना सेम प्रॉब्लेम आहेत. आणि थर्ड सोल्युशन इज टू कीप अ पॉझिटिव्ह माइंडसेट. यू हॅव टू मेक युअर बॉडी अंडरस्टँड दॅट मी या फेज मधून चाललीये आणि ही फेज आहे आणि इट इज गोइंग टू एंड वन डे. इट इज नॉट गोइंग टू बी अ पॉज. म्हणून मी जी मेनोपॉजची बॅच घेते, एक्सरसाइज बॅच, त्याचं नाव आहे बियॉन्ड दी पॉज. या मेनोपॉजच्या फेज नंतर देर इज लाईफ, आणि देर इज लाईफ विच इज गुड, बट दॅट इज इन युअर हँड्स, ते लाईफ कसं करायचंय. इफ यू कीप अ पॉझिटिव्ह माइंडसेट, तर डेफिनेटली युअर लाईफ इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह आफ्टर मेनोपॉज. सो आता तुम्ही जे म्हणताय की मला गाडी चालवायला भीती वाटते, व्हॉट यू कॅन डू इज, व्हॉट आय वुड सजेस्ट इज,
तुमच्या बरोबर कोणाला तरी घ्या आणि बिफोर गोईंग यू हॅव टू मेक युअर माइंड, यू हॅव टू टॉक टू युअर माइंड सेइंग की नाही, यू हॅव टू सपोर्ट मी टुडे टू ड्राईव्ह दी व्हेकल. मी खरंच सांगते, आपले ऑर्गन्स जे असतात ते आपलं ऐकतात. इफ यू टॉक पॉझिटिव्ह टू युअर ऑर्गन्स विल ऍब्झॉर्ब पॉझिटिव्ह एनर्जी. इफ यू टॉक नेगेटिव्ह टू युअर ऑर्गन्स दे विल ऍब्झॉर्ब नेगेटिव्ह एनर्जी. दे आर व्हेरी स्मार्ट. इफ आय से टुमॉरो की मला 4ला उठायचं, मी हे माझ्या ब्रेनला 10 वेळा सांगितलं, सपोर्ट मी, आय वॉन्ट टू वेकअप ॲट 4 टुमॉरो, मला 4ला डेफिनेटली माय बॉडी विल सिग्नल मी टू वेक मी अप. So before doing any task, you have to talk to your organ. सपोज आता ह्यांच्या केसमध्ये आपण बघितलं की कॉन्फिडन्स गेलाय. सो बिफोर स्टेपिंग आउट मे बी टॉक टू युअर ब्रेन फॉर 5 मिनिट्स सेइंग की प्लीज सपोर्ट मी, आय वॉन्ट टू ड्राईव्ह दी व्हेकल. मे बी अख्खा लांब डिस्टन्स नका घेऊ, पहिले थोडा डिस्टन्स जावा, बट यू टॉक पॉझिटिव्हली टू युअर ब्रेन. आणि ही एक केस घेतली. आता दुसरी जर आपण केस घेतली तर हार्टबीट्स कधी कधी वाढतात इन मेनोपॉझल एज, धडधड वाढते. तर अगेन यू हॅव टू टॉक टू युअर हार्ट सेइंग की यू हॅव टू काम डाऊन, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. ट्राय टॉकिंग टू युअर ऑर्गन्स इन अ पॉझिटिव्ह वे. युअर ऑर्गन्स डू ऍब्झॉर्ब दी एनर्जी. आणि अगदीच खूप जर हेवी स्ट्रेसेस असतील तर यू कॅन ऑलवेज कन्सल्ट अ सायकोलॉजिस्ट अँड टॉक टू देम अबाउट इट. यू विल डेफिनेटली फील बेटर. आय होप मी थोडाफार तरी डाऊट क्लिअर केला असेल तुमचा. नक्कीच केला. आणि ऍक्च्युली कसं होतं, म्हणजे थोडंसं जास्त बोलती कदाचित, कधी कधी कसं नो होतं की प्रॉब्लेम, बोला ना. स्वतःला पुश करायचं, ते कम्प्लीट करायचं आणि त्याच्यानंतर हम्म. त्याचा एक काय म्हणतात, त्याचा आनंद न मिळण्यापेक्षा तिथे असं एक फ्रस्ट्रेशन, कशाला आले मी, कशाला एवढं गेले, असं असं पण मला होतं हल्ली की उगाचच एवढ्या हे केलं, नव्हतं झेपत तरी केलं, असं एक माइंडसेट होतो की म्हणजे दॅट्स ट्रू. हा. बट वाय डोंट यू सेलिब्रेट युअर स्मॉल विन्स? तुम्हाला जे जमत नव्हतं ते तुम्ही केलं ना, मग मे बी जस्ट सेलिब्रेट, हॅव एन आईस्क्रीम आफ्टर इट. ते ऍक्च्युली कशाला फॅक्टर काय आहे? माइंडसेट थोडा आपल्या इंडियन बदलला पाहिजे. सोसायटीमध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट, वुमेन्स आर नॉट टॉट हाऊ टू रिलॅक्स. कायम ह्याच्यासाठी कर, त्याच्यासाठी कर, त्याच्यासाठी कर. स्वतःसाठी किती वेळ काढलाय कोणी कधी? तुम्ही जेव्हा माझ्या ह्याचे असाल मे बी तेव्हा करिअरसाठी केलं असेल, मे बी त्याच्यानंतर फॅमिलीसाठी केलं असेल, हजबंडसाठी केलं असेल, सासू सासऱ्यांसाठी केलं असेल, नंतर मुलांसाठी केलं असेल. आता सगळे जेव्हा थोडे सेटल झालेत तेव्हा दिस इज द परफेक्ट टाइम यू आर गेटिंग फॉर युअर ओन सेल्फ. सो या गोल्डन टाइम मध्ये जेवढं तुम्ही तुमच्या बॉडीचं ऐकाल तेवढं बॉडी तुम्हाला छान सपोर्ट करेल तुमच्यासाठी नंतर. So it is okay to relax sometimes and not stress about everything. These are normal things which are happening in your body. अजून कोणाला काही डाऊट आहे? आता त्यांनी जी फेज सांगितली त्या फेज मधून एका काळी मी जात होते की माझा कॉन्फिडन्स एकदम कमी झाला होता. आणि जसं डॉक्टर म्हणाले की व्यायामामुळे आपल्याला खूप फरक पडतो, तर आय मस्ट से की गेल्या 1 वर्षात मला इतक्या नवीन नवीन गोष्टी शिकाव्या असे वाटतात. जे जे माझ्या लहानपणी किंवा मागच्या इच्छा होत्या की मला हे करायचंय ते करायचंय, जे छोट्या छोट्या गोष्टी मला शिकाव्या असं वाटत होत्या, या 1 वर्षभरात त्या सगळ्या मी कम्प्लीट केल्यात. अँड नाऊ आय फील लाईक आय एम बॅक टू नॉर्मल जशी मी कॉलेज डेज मध्ये होते. सो असा पण व्यायामाचा That's खूप that छान उपयोग होतो. that is very nice. आणि मी मी स्वतः फिजिओथेरपिस्ट आहे आणि आय एम अ भरतनाट्यम डान्सर. माझा फेवरेट फॉर्म ऑफ एक्सरसाइज इज डान्सिंग. सो तुमचा असा कुठलाही फॉर्म ऑफ एक्सरसाइज जो आवडतीचा असेल त्याच्यापासून सुरू करा. लगेच नेक्स्ट डे यू शुडंट गो इन द जिम अँड लिफ्ट वेट्स. मे बी ते खूप डिफिकल्ट पण जाईल. एक्सरसाइजची आधीच गोडी नसते, कोणालाच नसते, कारण इट डज टायर युअर बॉडी. सो तुम्हाला सपोज स्विमिंग आवडत असेल तुम्ही स्विमिंगला जा, तुम्हाला मॉर्निंग वॉक आवडत असेल तुम्ही त्याला जा, पण ॲटलिस्ट मूव्ह युअर बॉडी, ॲटलिस्ट स्टार्ट विथ दॅट. स्टार्टिंग समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीतरी तुम्ही स्टार्ट करताय आणि त्यांनी तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळेल, ट्रस्ट मी. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का? आपण इथे एंड करूया. आणि हे मेनोपॉज हा विषय पण खूप मोठा करून ठेवलेला आहे ना, म्हणजे जरा काही त्रास सुरू झाला की मला मेनोपॉजचा त्रास होतोय म्हणजे हे आता बरोबर, कारण सारखं दॅट्स सांगितलं व्हेरी जातंय. ट्रू.
कारण काय आहे ना, मेनोपॉज एक्झॅक्टली काय आहे हे खूप लोकांना माहित नसतं. जसं पाळीचं आपल्याला शिक्षणच दिलं जातं किंवा प्रेग्नन्सीचं सुद्धा. प्रेग्नन्सी साधारण आपल्या आयांना आज्यांना माहिती असतं काळजी कशी घ्यायची, किंवा आता खूप रिसोर्सेस पण आहेत. तसं मेनोपॉज हा एक फेज आहे बाईच्या लाईफ मधला आहे. आणि त्या फेज मधून कसं जायचं हे सांगायलाच खूप व्यक्ती नाहीयेत. सो आता जेव्हा हळूहळू एज्युकेट करतायत तेव्हा ते मेनोपॉज खूप प्रमाणात एज्युकेशन त्याचं चाललंय सध्या. सो तुम्हाला असं वाटू शकतं की एज्युकेशन चाललंय, पण कधी पण स्वतःच्या शरीरात काय चाललंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगते की दिस इज जस्ट अ फेज. या फेज नंतर अजून आयुष्य आहे विच इज ब्युटिफुल, बट दॅट ब्युटी लाईज इन युअर हँड. आता ते कुठल्या वेनी तुम्हाला पुढे न्यायचं हे तुमच्या हातात आहे. ही फेज तर डेफिनेटली संपणार आहे, तुम्ही पुढच्या फेज मध्ये जाणारच आहात. पण जस्ट बिकॉज तुमच्या बॉडी मधले 3 हॉर्मोन्स 3 हिरोईन्सनी एक्झिट घेतली म्हणून द मूवी शुडंट स्टॉप हिअर. द मूवी शुड कंटिन्यू, बट द शो मस्ट गो ऑन जसं आपण म्हणतो. पण तो शो कसा पुढे न्यायचा, पॉझिटिव्हली न्यायचा आहे का इन अ नेगेटिव्ह सेन्स न्यायचा आहे, ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि ते तुमच्याच हातात असणार आहे. इथे सगळे आणि बाकीचे तुम्हाला मेडिकल टीम मधून जे सगळे आहेत, राईट फ्रॉम अ गायनॅक, फिजिओथेरपिस्ट, योगा थेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, डायटिशियन, हे सगळे बसलेत तुम्हाला मदत करायला. फक्त डोंट फील अलोन, एकटे वाटून घेऊ नका. तुमच्यासारखे अजून 10-100 बायका असणार आहेत ज्यांना सेम प्रॉब्लेम्स आहेत. मेक शुअर की यू टेक द फर्स्ट स्टेप अँड ऍटलीस्ट गो टू देम, अप्रोच देम. ते काय म्हणतायत बघा आणि पुढे मग तशी पावलं घ्या. आणि कुठलाही रोग जो आहे, एकतर मेनोपॉज इज नॉट अ रोग, नॉट अ डिसीज, इट्स अ फेज. बट कुठलीही फेज आहे की ती 70% मी म्हणेन की तुमच्या मेंटल ऍटिट्यूडनी बरी होते, आणि मग 30% या सगळ्या बाकीच्या थेरपीज आहेत त्यांनी बरी होते. सो जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढा मेनोपॉज कोप अप करायला पण छान जाईल. खरं आहे मॅम, म्हणजे मी पण पॉझिटिव्हलीच घेते. बस लवकर असं इच्छा हो की पटकन संपायला, म्हणजे या कटकटीतनं आपण बाहेर. त्याला कटकट वर्षानुवर्ष. म्हणून बघू नका. हा. कटकट म्हणून बघणं सोडून द्या. बी फ्रेंड्स विथ युअर मेनोपॉज, मग जास्ती चांगल्या हा पद्धतीने तो तसंच तुमचा म्हणजे ऐकायला हा. लागेल. आता वर्ष वर्ष इतकं सगळं चालू असताना एक ते बंधन म्हणतो ना आपण ज्याला, ते दर महिन्याला आता पटकन हम्म. गेलं म्हणजे कसं की थोडं फ्री होतो आपण, त्याच्यात नाही फ्री होतो. ते पॉझिटिव्हली घेतलं की तेही म्हणजे बरं वाटतं की हा ठीक आहे, हा पण एक फेज आहे, पण ओके छान, म्हणजे बरं आहे की ते होईल म्हणजे व्यवस्थित. तो होईलच हळूहळू कमी, आणि यू हम्म. आर गोइंग टू ट्रान्झिट इन द नेक्स्ट फेज सून. आणि याचं काय आहे की ते आपल्या माइंडसेट कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. तेच 70% कुठलाही फेज, कुठलाही डिसीज पण असू दे, तो तुमच्या माइंडसेटवरच हम्म. असतो. तुम्ही बरोबर. जेवढं ते पॉझिटिव्हली घ्याल, त्याच्यामधून सकारात्मक गोष्टी बघाल. आता जसं मागे मगाशी एक मॅडम म्हणल्या की त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी पुन्हा शिकल्या किंवा न्यू हॉबीज डेव्हलप केल्या. किती चांगली हम्म. गोष्ट आहे ही. सो ट्राय टू फाइंड पॉझिटिव्ह इन एव्हरी सिच्युएशन. येस, आता मी सुद्धा डान्सिंग सोडलेलं, आता कोविड नंतर सगळं टोटली बंद केलं. पण मी परत एक गेलं वर्षभर परत सगळं सुरू केलंय. व्हेरी नाईस, प्राऊड ऑफ यू. येस. येस मॅम. आणि मी ओके. क्लासेस म्हणजे त्याच करता की माझ्या एजचे जे येऊ शकले तर त्यांना पण तेवढा फायदा होईल. का की मी समजते की राईट. मला काय होतंय, त्यांना काय होतंय. म्हणजे आपण म्हणतो की झुंबा किंवा हे, पण ऍज अ यंगस्टरच्या लेवलला आत्ता जाणं योग्य नाही. आणि इतकं फास्ट असतं ते, बरोबर. इतकं फास्ट असतं की काहीही होऊ शकतं त्या क्षणाला. म्हणजे त्या बरोबर. हार्टबीट वाढतात, त्यांची जे लेवल असतो तो एकदम दॅट्स जास्त ट्रू. खूप. येस. तर मी जे माझ्या पद्धतीने घेते तर मी त्या एज ग्रुपला समजून घेते असं. म्हणून मला बरोबर. असं वाटलं नाही काहीतरी एक नवीन, आपण पण आपल्यालाही व्यायाम त्याचा फायदा होईल. व्यायाम घरात तसं होत नाही, पण 4 लेडीज मध्ये राईट. गेलं, 4 लोकांमध्ये किती गोष्ट होते. म्हणून मला ते म्हटलं बरं वाटलं, म्हणून नाही ठीक आहे, त्याला पॉझिटिव्हली घेऊन आपल्यालाही फायदा दुसऱ्यालाही फायदा, असं व्हेरी त्या गुड. ह्याने असे मला ते. इनिशिएटिव्ह स्टार्ट करा नक्की. हेल्पफुल राहतील तुम्हाला पण आणि दुसऱ्यांना पण येस. मदत होईल त्यांनी. आपल्यालाही माइंड फ्रेश होतं ना, आपल्याला काही नवीन आपण शिकतो, समोरचाही शिकतो, ते बरं वाटतं दॅट्स म्हणजे ट्रू. असं. येस मॅम. आणि आणि दुसरं आपण की म्हणलं आपणही डान्स. हार्मोनल इम्बॅलन्स झालाय म्हणून प्रत्येक जण म्हणते, पण ते बॅलन्स करण्याकडे किती जणी जातात ते हे पण आहे ना, की नुसतंच तेच माझा मग या हार्मोनल गोष्टी इम्बॅलन्स झालाय.
या गोष्टी ज्या आहेत सगळ्या मी म्हणले आता तुम्हाला, की या गोष्टी जसं व्यायाम आहे किंवा एखादी हॉबी डेव्हलप करणं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या हॉर्मोनल बॅलन्स कडे नेणार आहेत. सो जेवढ्या म्हणजे या सगळ्या गोळ्या घेण्यापेक्षा ट्राय दीज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स किंवा चांगला पोषक आहार घेणे हे पण एक त्याच्यामध्येच फॅक्टर येतं, ज्यांनी हॉर्मोन्स तुमचे थोडे बॅलन्स व्हायला सुरुवात होते. सो या गोष्टी तुम्ही ट्राय केल्या तर तुम्हाला नक्की गोळ्या घेण्यासाठी एवढी वेळ येणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचा मेनोपॉझल सिम्पटम्स तुम्हाला जाणवणार आहेत, पण कमी इंटेन्सिटीने जाणवतील, कमी प्रमाणात जाणवतील. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. ओव्हर टू यू राधनी फाउंडेशन, आणि थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दी अपॉर्च्युनिटी फॉर टू कंडक्ट दिस सेशन. आणि कोणाला काही डाऊट असतील तर यू कॅन टेक माय नंबर फ्रॉम मॅडम आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच माझी बियॉन्ड दी पॉज नावाची एक मेनोपॉज बॅच आहे, जी एक्सरसाइज स्पेसिफिक बॅच आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा आणि डान्स थेरपी या तिन्ही गोष्टी घेतल्या जातात. सो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही माझा नंबर घेऊन त्याच्यावर मेसेज ड्रॉप केलात तरीही चालेल. आणि सगळ्यांनी हॅपी राहा, बी फ्रेंड्स विथ युअर मेनोपॉज आणि बी फ्रेंड्स विथ युअर बॉडी फर्स्ट, आणि ट्राय टू रिलॅक्स अँड ट्राय टू अगेन फाइंड युअर सेल्फ. जे एवढ्या वर्षात जमलं नाही ते आता ट्राय टू फोकस ऑन युअर सेल्फ. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ हॅपी मेनोपॉज. थँक्यू सागरिका ताई, अगदी छोट्या बहिणीप्रमाणे तू आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलंस. सो मोहिनी ताई आपल्याला ताईचा नंबर शेअर करेलच, डॉक्टर सागरिकांचा. सो काही अडचणी असतील तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करूयातच. आणि तू छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल राधनी फाउंडेशन तर्फे तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड नाईट एव्हरीवन. टेक केअर. थँक्यू सागरिका. गुड नाईट. थँक्यू.